सुखचित्र नवे दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे आसही माझ्या उरी तुझ संगती क्षणरंगती तुझ संगती क्षणरंगती निमिषा दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे you.
नमस्कार, मी सौ आशा राजेंद्र हजारे, जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मुख्य कार्यकारी अधिकारी व राजमुद्रा लाईफस्टाईलची संचालिका आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजने मला नवदुर्गा या उपक्रमामध्ये निवड केल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. लग्नापूर्वीचं नाव म्हटलं तर आशा गोरख सुरवसे. माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण बावी तालुका बार्शी येथे झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण भातंब्रे तालुका बार्शी येथे झालेलं आहे आणि माझं कॉलेज BComचं शिक्षण श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी येथे झालेला आहे. माझा जन्म कापशी बार्शी तालुक्यातील कापशी या गावी झालेला असून माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. माझे आई व वडील दोघेही स्वर्गवासी झालेले आहेत आणि आम्ही दोघी बहिणीच आहोत. एक भाऊ नाही म्हणून आईला मुलगा नाही म्हणून आईला खंत होती. त्यामुळं माझं शिक्षण करायची तिची खूप धडपड आणि बँकेत नोकरी करायची तिची सुरुवातीपासूनच इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वेगवेगळ्या बँकिंगच्या परीक्षा तसंच सहकार क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि वडील एक आदर्श शिक्षक म्हणून सततच बार्शी तालुक्यामध्ये कार्यरत असलेली व्यक्ती होती. त्यांचं शिस्त आणि तोच गुण मलाही प्रशासनामध्ये त्यांचा शिस्त हा गुण खूप मला उपयोगी ठरला. माझा विवाह 1/5/1993 झाला. विवाहानंतरचे नाव सौ आशा राजेंद्र हजारे. माझं लग्नापूर्वीच ज्या साली लग्न झालं त्या सालीच BCom झालं असल्याकारणाने मला शैक्षणिक आवड होती. नंतर MComला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर घरातील थोडंफार फॅमिली प्रॉब्लेम असल्याकारणाने मी मंगळवेढा शहरातीलच मी खरंच त्या संस्थेचे सध्या आभार मानते. जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मी 6 महिने क्लर्क म्हणून काम केलेलं आहे आणि ती अनुभवाची तिजोरी मला सोलापूरमध्ये जेव्हा आम्ही सेटल झालो तेव्हा खूप मोठी त्याचा मला फायदा मिळाला. तसेच घरातील व्यावसायिक दृष्टिकोन असलेली फॅमिली असल्याकारणाने मला याचबरोबर व्यवसायाची देखील आवड निर्माण झाली. नोकरी करत असताना नोकरी ही सहकार क्षेत्रातच असल्याने नंतर सोलापूरमध्ये आल्यानंतर मी 2002 ते 2012पर्यंत सलग 10 वर्ष लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे क्लर्क ते जनरल मॅनेजर या पदापर्यंत काम केलं आणि या कामाचाच फायदा म्हणून मी 2012ला आम्ही दोघांही बँकिंग क्षेत्रात कार्याचा अनुभव असल्याकारणाने दोघांनीही एक आपली संस्था असावी त्या दृष्टिकोनातून जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 2012 साली स्थापना केली. हे करत असताना सहकार क्षेत्रातील वेगवेगळे प्रशिक्षण 12 वर्ष कामाचा अनुभव तसेच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम केलं असल्याकारणाने वेगवेगळ्या व्यक्तींचा अभ्यास या दृष्टिकोनातून एक छान संस्थेला नावारूपाला आली. या संस्थेची 2012 ते 2023पर्यंत जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 155 कोटी ठेवी, 126 कोटीचं कर्ज आणि 40 कोटीची इतर बँकांमध्ये गुंतवणूक आहे. हे करत असताना एक सतत महिलांसाठी काहीतरी करायची उमेद घेऊन सोलापूर जिल्हा तसंच कर्नाटक कार्यक्षेत्र असल्याकारणाने 27 शाखेमधून जनकल्याणची ही संस्था कार्य करते. हे काम करत असताना उदाहरणार्थ बार्शी असो, उस्मानाबाद असो वा कर्नाटकमधलं धुळखेड असो येथील जाऊन महिलांचं ग्रुपिंग करून 5 ते 10 महिलांचा गट करून जवळजवळ 10,000 महिलांना आपण 10,000 ते 50,000पर्यंत एका महिलेला म्हणजे एका गटाला 1 लाख ते 5 लाखापर्यंत एका गटाला जनकल्याणनं कर्ज दिलेलं आहे आणि त्याची 99% वसुली आहे. तसेच यावर्षी 31 मार्च 2023ला संस्थेला 1 कोटी ते 3 लाखाचा नफा झालेला आहे व संस्थेने महाराष्ट्रामध्ये जनकल्याण मल्टीस्टेट ही पहिली संस्था आहे की सभासदांना 15% लाभांश दिलेला आहे. सलग 22 वर्ष सहकार क्षेत्रात दोघांनीही काम केलं असल्याकारणाने चांगल्या वाईट गोष्टीचे अनुभव बरोबर घेऊन सहकारामध्ये किती दक्षतेने काम करावं लागतं
ह्याचा खूप मोठा अनुभव पाठीशी बाळगून आम्ही भविष्यात आपण एक आदर्श संस्था करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. तसेच 2023मध्ये संस्थेला मल्टीस्टेट फेडरेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना बरेचशा त्याचा अर्थच असा आहे की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या दृष्टिकोनातूनच आमची संस्थेची वाटचाल चालू आहे. माझं सासर मंगळवेढा असून मंगळवेढ्यामध्ये साहेबांना 2 भाऊ आहेत. मुळातच फॅमिली व्यावसायिक दृष्टिकोन व फॅकल्टीचे असल्याकारणाने व्यावसायिक दृष्टिकोन तर होताच, पण त्याचबरोबर बँकिंगही. आणि हे करत असताना माझे मोठे दीर चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि पतीही MCOM GDC&A आणि लॉ असल्याकारणाने त्यांचाही बँकिंगमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि हे एक स्त्री काम करत असताना तिच्या पाठीमागं असणारी तिच्या घरातली साथ व पतीची साथ ही सर्वात महत्त्वाची असते. जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा कुठलीही मनामध्ये भीती न बाळगता जेव्हा एक स्त्री काम करायला लागते तेव्हा तिला आणि घरातून सपोर्ट असेल तर नक्कीच ती यशोशिखरावर जाते. हे मला माझ्या उदाहरणातून सिद्ध केलेलं आहे. माझे पती एक मंगळवेढा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून कैलासवासी पुंडलिक शामराव हजारे हे माझ्या मिस्टरांच्या पतीच्या वडिलांचं नाव आहे. त्यांना 3 मुले असून मोठा मुलगा सदानंद हजारे हे मुंबई येथील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करतात. माझे पती MCOM LLB GDC&A असून कपड्याचा व्यवसाय होता तो बंद करून त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये जवळजवळ 25 वर्ष जनरल मॅनेजर CEO या पदापर्यंत काम केलेलं आहे. हे काम करत असताना त्यांनाही वेगवेगळे पारितोषिक मिळालेले आहेत. तसंच यामध्ये माझी सासूबाई रंभाबाई हजारे यांचा मला बाहेर पडत असताना खूप मोठा वाटा. जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा बाईला बाहेर पडणं खूप, कितीही पैसा असला तरी हल्ली पैसा देऊन माणसं मिळत नाहीत, तर माझ्या सासूनं खूप मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यामुळंच मी इथपर्यंत काम करू शकले. मला यानिमित्त एवढं सांगा वाटतं की माझा मोठा मुलगा निखिल राजेंद्र हजारे हा BE सिव्हिल MTech असून तो MPSC सिलेक्ट आहे आणि तो आता सध्या सहाय्यक अभियंता म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटला सोलापूर येथे कार्यरत आहे. तसंच दुसरा मुलगा रणजित राजेंद्र हजारे तो BSc झालेला असून राजमुद्रा लाईफस्टाईलचा तो मॅनेजिंग डायरेक्टर आहे व मॉलचा सर्व बिझनेस तो स्वतः सांभाळत आहे. अशा प्रकारे हजारे कुटुंबातील आमच्या चौघांचाही खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि दिवसभर चौघंही बिझी असून दिवसभरात आपण काही चांगलं काम करतो यावरती चर्चा होऊन आपण पुढील काय योजना करायचेत किंवा उद्याचं काम काय करायचं याविषयी चांगल्या प्रकारे चर्चा होऊन आपला बिझनेस कसा वाढेल, संस्था कशी वाढेल, आपल्या हातून चांगलं कार्य कसं होईल याविषयी आम्ही सतत कार्यरत असतो. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना कामाची दखल घेऊन समाजातील वेगवेगळ्या संस्थांनी अनेक वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहेत. त्यामध्ये लोकमत वुमेन्स अचिव्हर पुरस्कार, ड्रीम फाउंडेशन पुरस्कार, सावित्रीबाई महिला रत्न पुरस्कार असे वेगवेगळे महिलांचे दिव्य मराठी दैनिक दिव्य मराठीनं महाराष्ट्र स्मार्ट महाराष्ट्र पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. बँकिंगमध्ये काम करत असताना फक्त ठेवी गोळा करणे आणि कर्ज देणे हाच उद्देश नसून ज्या माध्यमातून आपण सभासदांच्या ठेवी गोळा करतो त्याप्रमाणेच त्या सभासदांचं हित जोपासणं हे आपलं सामाजिक भान ठेवून व आपलं कर्तव्य मानून आम्ही संस्था ओपनिंगपासून दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत. त्यामध्ये जे सोलापूर जिल्ह्यामध्ये 2014-15ला जो दुष्काळ होता त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या होत्या. त्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 11 लोकांना आपण 5,000ची प्रत्येकी कुटुंबाला 5,000ची दुप्पट ठेव देऊन आपण त्यांना फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत करण्याचा
प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर व डोळ्यांचं ऑपरेशन हे देखील करून दिलेलं आहे. यामध्ये 18 लोकांचं आपण मोफत संस्थेतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेली आहे. त्याचबरोबर दरवर्षी आपण 14 डिसेंबर या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशांना आपण जनकल्याण फाउंडेशनतर्फे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतो. तसेच दरवर्षी रक्तदान शिबिर, तसंच वेगवेगळ्या शाळेतील मुलांच्या स्पर्धा परीक्षा घेऊन त्यांना उत्तेजन देतो. त्याचप्रमाणे ज्या शाळेतील गरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना 10वी 12वीची फी भरायची देखील कुवत नाही, अशांची शाळेमार्फत आपण यादी घेतो व त्यांना बोर्डाच्या परीक्षेची फी संस्थेमार्फत देतो. तसंच काही परिसरातील शाळेतील वर्धापन दिनानिमित्त शाळेत वृक्षारोपण करतो. दरवर्षी वेगवेगळ्या शाखेतून आपण महिलांना कर्ज दिलेलं आहे. त्यांनाही काहीतरी विरंगुळा व्हावा व बचतीची सवय लागावी या उद्देशानं वेगवेगळं हळदी कुंकाच्या निमित्तानं दर संक्रांतीला हळदी कुंकू कार्यक्रम, त्यामध्ये वेगवेगळे चर्चासत्र ठेवून त्यांना बचतीस कसं प्रोत्साहन देता येईल व त्यांच्यासाठी वेगवेगळे गिफ्ट देऊन कार्यक्रम केला जातो. नवदुर्गा या उपक्रमामध्ये माझे विचार व माझे सहकार क्षेत्रातील कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याची आपण जी संधी दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र संवाद न्यूजने मला दिली. तसेच 2023चा मंगळवेढा नवदुर्गा हा बहुमान दिल्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा आभार मानते.